देवांच्या कक्षेमध्ये ते झोपले आणि अश्वत्थामा आला रात्री. आणि अश्वत्थामा आल्यानंतर बघितलं की पाचही पांडव झोपलेले आहेत. आता अश्वत्थामाला काय माहित की ते पांडवांचे मुलं आहेत. हुबेहूब ते पांडवांसारखे दिसायचे. आणि अश्वत्थामाने हे पाहिल्यानंतर तलवार काढली आणि पाचही जणांचे त्या ठिकाणी सप सप करत पाच मुंडके, पाच मस्तक एकीकडे केले आणि धड एकीकडे केलं. आणि ते मस्तक घेऊन तो त्या ठिकाणी धर्मक्षेत्रामध्ये गेला आणि दुर्योधनाला म्हटला, मित्रा बघ, तुझी इच्छा मी पूर्ण केली. हे बघ, मी तू भीमाचं मस्तक मागितलं होतं ना, तर मी पाचही पांडवांचे मस्तक आणले. दुर्योधनाला आनंद झाला. म्हटले की अगोदर मला भीमाचं मस्तक दाखव, कारण त्या भीमानेच माझ्या 99 भावाचा वध केलेला आहे. आणि असं म्हटल्यानंतर अश्वत्थामाने काय केलं, भीमाचा जो पुत्र होता तर त्याचं मस्तक बाहेर काढलं आणि काढल्याबरोबर दुर्योधनाला दिसला आणि दुर्योधन दुःखी झाला. म्हटला, अरे अश्वत्थामा, हे काय केलंस तू? आमच्या वंश परंपरेचा नाश केलास. अरे तरी ठेवायचा असता. आता आमची वंश परंपरा याच ठिकाणी समाप्त होईल. आणि त्या ठिकाणी दुर्योधनाला आनंदही झाला आणि दुःखही झालं. आणि दुर्योधनाला आशीर्वाद होता की ज्या वेळेस आनंद आणि दुःख दोन्ही एक सोबत होईल तर त्यावेळेस दुर्योधनाचा मृत्यू होईल. आणि दुःख आणि आनंद सोबतच झाल्यामुळे दुर्योधन त्या ठिकाणी मरण पावला. आणि दुर्योधन मरण पावल्यानंतर इकडे द्रौपदी मातेला वार्ता कळाली की तिच्या पाचही मुलांचे मस्तक आणि त्या ठिकाणी धड एकीकडे केलेला आहे. द्रौपदी माता त्या ठिकाणी आल्या आणि रडू लागल्या. काय त्या आईचं काळीच म्हणायचं. पाच मुलांचा त्या ठिकाणी ती फक्त धड पाहतीये. केस विंचकलेले होते, डोळ्यामध्ये अश्रू होते आणि कोणाची हिंमतही होत नव्हती की द्रौपदी रडू नकोस असं म्हणण्याची, कारण त्या आईचं काळीज होतं. आणि ही वार्ता त्या ठिकाणी, ही बातमी पांडवांना कळाली. पांडव वापस आले आणि वापस आल्यानंतर अर्जुन बघतायत की द्रौपदीचे केस विंचकलेले आहेत आणि अश्रूंचे असह्य असे धारा वाहत आहेत. आणि हे दृश्य अर्जुनाने बघितलं आणि अर्जुन म्हटले की ज्यांनी आपल्या मुलांचे मस्तक कापले आहेत तर मी काय करल, तर त्या हत्याराला पकडून आणीन आणि त्याचंही मस्तक आणि धड एकीकडे करल असं द्रौपदीला म्हटले. आणि भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवलं रथाचं आणि रथ घेऊन त्या ठिकाणी निघाले. अर्जुनांना माहित होतं की फक्त अश्वत्थामा आणि दुर्योधनच राहिले होते. आणि दुर्योधनही त्या ठिकाणी गेल्यानंतर अर्जुन अश्वत्थाम्याच्या पाठीमागे लागला आणि इकडं पांडवांच्या मुलांना मारलं म्हणून अश्वत्थामा पळत होता. आणि पळत असताना भीती वाटत होती त्यांना. आणि भीती वाटत असल्यामुळे अश्वत्थामाने काय केलं, एक ब्रह्मास्त्र अर्जुनावरती सोडलं. आणि ते ब्रह्मास्त्र वापस घेण्याची विद्या अश्वत्थामाला येत नव्हती, पण स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी ते ब्रह्मास्त्र सोडलं. आणि सोडल्यानंतर अर्जुनाने बघितलं की एक ब्रह्मास्त्र त्यांच्याच दिशेने येत आहे. आणि अर्जुन मग भगवान श्रीकृष्णांना म्हटले, कृष्ण कृष्ण महाबाहो, म्हटले की हे ब्रह्मास्त्र कोणत्या दिशेने आलं आहे हे मला माहीत नाही, पण तुम्ही काय करा, भक्ताचे रक्षण करणारे आहेत, भक्तांच्या मागे पुढे उभा राहणारे आहेत, तर तुम्ही माझं रक्षण करा. तर भगवान श्रीकृष्ण म्हटले, अर्जुना तुला ब्रह्मविद्या चांगलीच माहिती आहे, तर हे जे शास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, तर या अश्वत्थामाने पाठवलं आहे आणि याला वापस घेण्याचं ज्ञान त्या ठिकाणी अश्वत्थामेला नाही. आणि तो चांगला जाणकार आहे शास्त्रामध्ये. तर तू काय कर, या ब्रह्मास्त्राची संपवण्याची युक्ती बनव. तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना 3 परिक्रमा घातल्या आणि परिक्रमा घातल्यानंतर एक नवीन ब्रह्मास्त्र तयार केलं आणि सोडलं. तर ते दोनही ब्रह्मास्त्र त्याच ठिकाणी नष्ट झाले.
आणि नष्ट झाल्यानंतर मग अर्जुनाने काय केलं तर अश्वत्थाम्याला पकडलं आणि पकडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना यानेच तुझ्या 5ही मुलांचे मस्तक आणि धड एकीकडे केले आहे, तर तू काय कर, याला सोडू नकोस. कारण तू माझ्या देखत त्या ठिकाणी द्रौपदीला म्हणला आहेस की ज्याने आपल्या मुलाचे मस्तक आणि धड एकीकडे केले आहेत ते त्याला मी सोडणार नाही. तर तू तुझा काय कर, बोललेला पण खरा कर. पण अर्जुनांच्या गुरुचा तो त्या ठिकाणी मुलगा होता, द्रोणाचार्यांचा. मग अर्जुनाची इच्छा होत नव्हती मारण्याची. मग अर्जुनाने काय केलं, त्या अश्वत्थाम्याला रथाला दोरीने बांधलं आणि द्रौपदीकडे घेऊन गेला. आणि द्रौपदीकडे गेल्यानंतर द्रौपदीने बघितले की अश्वत्थाम्याला कुत्र्यासारखं रथाला बांधून आणलेलं आहे. आणि द्रौपदी मातेने ते बघितल्यानंतर द्रौपदी माता म्हटल्या की सोडा याला, आपल्या गुरुचा मुलगा आहे, आपल्याला आज्ञाधारक आहे, कारण हे काय आहेत, ब्राह्मण आहेत. बघा, ज्या अश्वत्थामाने द्रौपदी मातेच्या 5 मुलांना मारलं, पण तरीही द्रौपदी मातेच्या आतमध्ये असलेली दया संपली का नाही. द्रौपदी माता म्हटली की मी जसं माझ्या मुलांसाठी सध्या रडत आहे, तर तशीच द्रोणाचार्यांची आई गौतमी माता या सुद्धा या अश्वत्थामासाठी रडतील. आणि मला असं वाटत नाही की मी जशी रडतीये तशी दुसरी माता रडावी. तर एवढी द्रौपदी मातेच्या आतमध्ये दया होती. आणि असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भीम म्हटला की द्रौपदी याला सोडायचं नाही, याने आपल्या 5ही मुलांना मारलं आहे. तर भगवान श्रीकृष्ण म्हटले की अर्जुना बघ, जो ब्राह्मण असतो त्याने पाप जरी केलं तरी त्याला मारायचं नसतं, आणि ज्याने झोपेत असलेल्या निर्दोष मुलाला मारलं आहे त्याला तर मारायचं असतं. आणि हे दोन्ही गोष्टी मी आता ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. तर मग आता तू बघ तुला काय करायचं आहे. अर्जुनाला कळलं. मग अर्जुनाने काय केलं, तलवार घेतली आणि अश्वत्थाम्याच्या डोक्यावरती जो मणी होता तर तो मणी कापून घेतला आणि अश्वत्थाम्याला त्या राज्यामधून धक्का देऊन काढून टाकलं. आणि अश्वत्थामा गेला. परंतु अश्वत्थामाच्या मनामध्ये काय, दुर्बुद्धीच. तर ही दुर्बुद्धी फार वाईट आहे. आपल्यालाही कधी कधी असं वाटतं की आपण दुसऱ्यांसोबत चांगलं वागतो, पण तरीही दुसरे आपल्यासोबत चांगलं वागत नाहीत. तर आपल्या मनामध्ये येतं की आपण त्यांच्यासोबत किती वेळ चांगुलपणा करून राहायचा, जैसा देश वैसा वेश राहायचं. परंतु ज्ञानोबा तुकोबाऱ्यांनी जर असा विचार केला असता तर त्यांचं नाव आपल्या मुखामध्ये असतं का आता. ज्ञानोबा तुकोबारा यांनी किती त्रास सहन केले. तर अशी दुर्बुद्धी आपल्या मनामध्ये येऊन द्यायची नाही. दुर्बुद्धी ते मन, दुर्बुद्धी ते जगद्गुरु तुकोबाया सांगतात, दुर्बुद्धी मना कदा नुपजो नारायणा. तर तुकोबाया सांगतात की अशी दुर्बुद्धी मला कधीच येऊन देऊ नको. कारण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाया आपल्यासारख्याच प्रसंगामध्ये जात होते तर तुकोबाया भगवान परमात्म्याला मागणी मागतात की दुर्बुद्धी मला कधीच येऊन देऊ नको. कारण जगद्गुरु तुकोबायांना सुद्धा माहित होतं की जे लोक दुसऱ्यांच्या द्वारामध्ये कचरा टाकतात तर नियती त्यांचे द्वार एक दिवस बंद करत असते. आणि दुर्बुद्धी फार वाईट आहे. थोडक्यात मी तुम्हाला दुर्बुद्धी म्हणजे काय सांगून जाईल. तर ऐका, एका शहरामध्ये दोघं
गृहस्थ राहत होते, नवरा आणि बायको. त्यांना मूळ बाळ नव्हतं आणि काही नवसाने त्यांना मूळ बाळ झालं. आता नवसाचे त्या ठिकाणी मुलं चांगली होत नसतात, परंतु ते चांगला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी पटकन सांगून देते की तो 10वीला गेला. आणि 10वीला गेल्यानंतर चांगल्या मार्काने पास झाला, जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आला. आणि घरी आल्यानंतर बाबांना म्हणाला, बाबा जिल्ह्यात पहिला नंबर आलाय, आता मला काय करा, जिल्ह्यात कॉलेजला जाण्यासाठी मोटरसायकल घेऊन द्या. बाबा म्हटले, नाही रे बाबा, मोटरसायकल मी घेऊन देणार नाही. तो म्हटला, का नाही रे बाबा, सध्या रस्त्यावरचे चांगले नाहीये. मुलगा म्हटला की आता सध्या रस्ते चांगले झालेले आहेत, काही हरकत नाही, आता तुमचा काय राहिलेला नाही. तर बाबा म्हटले, अरे तोच तर प्रॉब्लेम आहे की आमच्या काळामध्ये रस्ते चांगले नव्हते, परंतु रस्त्यावरचे चांगले होते. आणि आताच्या काळामध्ये रस्ते चांगले आहेत, परंतु रस्त्यावरचे चांगले नाही. हा प्रॉब्लेम आहे. तर तो मुलगा ऐकायलाच तयार नाही आणि रडत आईकडे गेला. आईला वाटलं की आता आज रिझल्टचा दिवस होता. आई म्हटली, काय झालं बाळा, 2-3 विषय गेले का, जाऊ दे, तुझ्या वडिलांचे तर 5 विषय गेले. म्हणजे कोणचंही जर कम्पेअर करायचं असलं तर बायको काय करते, नवऱ्याशीच कम्पेअर करून देते. तो मुलगा म्हटलं, नाही आई, जिल्ह्यात पहिला नंबर आलाय. मग म्हटली, रडायला काय झालं. म्हटलं, मी बाबांना गाडी मागितली. मग काय म्हटले, ते म्हटले रस्ते चांगले नाहीत, आमचा काळ असा होता तसा होता. आई म्हटली, बाळा थांब, अजून 2 वर्ष काढ, 12वीत सुद्धा तू चांगल्या मार्काने पास हो, आणि पास झाल्यानंतर मी स्वतः तुला गाडी घेऊन देईन. तर मग मुलगा म्हटला, काय हरकत नाही. मुलाने 2 वर्ष काढले, 12वीत सुद्धा जिल्ह्यात पहिला नंबर आणला. आणि आल्यानंतर घरी आल्यानंतर आईला म्हटलं, आई वादा किया तो निभाना पडेगा. आणि आई म्हटली, देणार रे, देणार मोटरसायकल. हातामध्ये लगेच सोन्याचे कंगन काढले आणि म्हटली की हे सोन्याचे कंगन घे, जालन्याला जा आणि चांगले सोनाराच्या दुकानामध्ये मोड, चांगलेच तुला किती 2.5 किंवा 3 लाख भेटतील. आणि याची काय कर, तू मोटरसायकल घेऊन ये. तर तो मुलगा म्हटला, आई माझी इच्छा आहे की पहिल्यांदा गाडीवरती तुला बसवायचं. आई म्हणते, पहिल्यांदा मला, दुसऱ्यांदा. समजलं का नाही, जाऊ दे, ज्याला समजलं त्याला समजलं, आणि ज्यांना नाही समजलं त्यांना कथेच्या शेवटच्या दिवशी सांगते. तो म्हटला, आई आजचं बघ ना तू. तर मुलांच्या हट्टापोटी आई त्या ठिकाणी सोबत गेली आणि सोबत गेल्यानंतर ते कंगन मोडले, पैसे घेतले आणि मोटरसायकल घेतली. आणि मोटरसायकल घेतल्यानंतर दोघंही गाडीवरती बसून येत असताना त्या ठिकाणी समोरच्या मार्गाने एक मोठी ट्रक येत होती. आणि ह्या साईडने हे दोघं मायलेकरं जात होते. आणि जात असताना स्पीड कितीची होती, 180च्या स्पीड होती. तर त्या ठिकाणी आई म्हणते, पिंट्या हळू चालव गाडी, याच कारणामुळे बाबा तुला गाडी घेऊन देत नव्हते. पण मुलगा ऐकायच्या मानसिकतेमध्ये नव्हता. आणि समोरून त्या ठिकाणी ट्रक आली आणि इकडून यांची गाडी गेली. आणि यांची गाडी त्या ठिकाणी सुखरूपपणे घरी पोहोचली आणि ती ट्रकही सुखरूपपणे जालन्यामध्ये पोहोचली. आता मला सांगा, तुमच्या मनामध्ये काय आलं? काय नव्हतं आलं? काय आलं? ऍक्सिडेंट है का नाही? तर मग यालाच म्हणतात दुर्बुद्धी. कारण न सांगता त्याच्याबद्दल विचार करणे यालाच म्हणतात दुर्बुद्धी. पण अशी दुर्बुद्धी कधीच येऊन द्यायची नाही. तर अश्वत्थामा कपटी मनाचा होता आणि त्याच्या मनामध्ये दुर्बुद्धीच होती. तर त्याने काय केले, जी अर्जुनाची सून होती तर ती उत्तरा, तिच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं. आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर त्या ठिकाणी जी उत्तरा होती ती पळतच श्रीकृष्ण परमात्म्याकडे धावत गेली. आणि धावत गेल्यानंतर
श्रीकृष्ण परमात्म्याने म्हणाली, त्राही माम, या जगामध्ये सर्व एकमेकांचा जीव घेत आहे आणि तुमच्याशिवाय या जगामध्ये मला कोणीही वाचू शकणार नाही. तर तुम्ही काय करा, माझं रक्षण करा. आणि असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि जाऊन त्या ब्रह्मास्त्रापासून त्या बाळाचे रक्षण केले. आणि रक्षण केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गोलोक धामामध्ये जाण्यासाठी निघाले. सर्व काही शांत झालेलं होतं. तर भगवान श्रीकृष्ण म्हटले, आता मी येतो. तर त्यावेळेस सगळेजण हट्ट करताय की तुम्ही अजून त्या ठिकाणी 1-2 महिने थांबा. भगवान श्रीकृष्ण म्हटले, नाही, तिकडेही माझी वाट पाहत आहेत. आणि त्यावेळेस कुंती माता त्यांची स्तुती करतायत की कृष्णा, आतापर्यंत मी तुला माझा भाचा मानत होते, परंतु आज मला कळलं की तू त्या ठिकाणी देवाचाही देव आहेस. देव देव महादेव. तर त्या ठिकाणी तू खूप मोठा आहेस, देव आहेस, आज मला कळलं. आणि आतापर्यंत मी माझ्या भावाचा मुलगा, भाचा या नात्यानेच मी तुला बघितलं, परंतु आज मी तुला शरण येते आणि तू काय कर, आमच्या सदा पाठीमागे राहा. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हटले, आत्या, हे काय करत आहेस तू? मी तुझा भावाचाच मुलगा आहे, मी तुझा भाचाच आहे. त्यावेळेस कुंती माता म्हटली, आज मला रोकायचं नाही. आज मला कळलं की तू भाचाही आहेस, पण त्याचबरोबर ती देवही आहेस. आणि त्यावेळेस भगवान कुंती माता भगवान श्रीकृष्णाची स्तुती करतायत, देवा, तू सच्चिद आणि आनंद स्वरूप आहेस. सत म्हणजे आपण बघितलं जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. कुंती आत्या म्हणतात की तुला जन्मही नाही आणि तुला मरणही नाही. तू कसा आहेस? अविनाशी आहेस. आणि आम्ही परत जन्माला येतो, परत मरतो, या मायेच्या जाळीमध्ये परत अडकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तर परत जन्माला येतो, परत मरतो, परंतु तू कसा आहेस? तर अविनाशी आहे, सत्य आहेस. आणि चित्त म्हणजे काय? तर चेतना. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये चेतना आहे आणि ती चेतना म्हणजेच भगवान परमात्मा. आणि त्याच्या मनात आलं की याच्या मनामध्ये आता राहायचं नाही, तर मग तो निघून गेला की आपलं काम संपलं. आणि भगवान परमात्मा कसा आहे? तर आनंद स्वरूप आहे. कारण बघा, प्रत्येक गोष्टीला सुखाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? दुःख. रात्रला विरुद्धार्थी शब्द काय आहे? दिवस. जाणेला येणे. परंतु आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे का? सुखाला दुःख आहे. संसारामध्ये सुख येतं आणि सुख झालं की दुःख. सुखस्य अनंतरम दुःखम दुःखस्य अनंतरम सुखम न नित्यम लभते सुखम न नित्यम लभते दुःखम. परंतु आनंदाला विरोधार्थी शब्द नाही. आपण संसारामध्ये म्हणतो की आज खूप आनंद झाला, पण आनंद म्हणता येईल का त्याला? नाही. त्याला सुख म्हणता येईल आणि सुख झालं की दुःख येणारच. आणि आनंद कशात आहे? तर आनंद परमार्थामध्ये आहे. तर कुंती माता स्तुती करतायत, देवा, तू सच्चिद आणि आनंद स्वरूपवान आहेस आणि या पूर्ण जगाची उत्पत्ती तू करणारा आहेस. तूच काय करतो? आम्हाला जन्म घालतो, पालन करतो आणि तूच संहार करतो. मारने वाला है भगवान, बचाने वाला भगवान. आणि कर्म काय करतोस? काम काय करतोस? तर तीनही तापांची त्या ठिकाणी निवृत्ती करतोस. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक या तीनही तापाची तू निवृत्ती करतोस. आणि अशा असणाऱ्या तुझ्या स्वरूपाला मी वंदन करते. तर अशी सुंदर प्रकारे त्या ठिकाणी कुंती आत्या स्तुती करत आहे. आणि स्तुती झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, आत्या, मी जातोय, परंतु तुला जे मला मागून घ्यायचं आहे तू मागून घे. तर कुंती आत्या म्हटली, देवा, द्यायचे ना तर 2च गोष्टी दे. पहिलं म्हणजे माझ्या जीवनामध्ये दुःख दे आणि संकट दे.
तर भगवान श्रीकृष्ण म्हटले की आत्या तू संकट मागत आहेस, सगळं जग माझ्याकडे सुख मागतं आणि तू संकट का मागतेस? तर कोणती आत्या म्हटल्या की ज्या वेळेस आमच्यावरती संकट येतात तर त्यावेळेस तू आमच्या जवळ असतोस आणि ज्या वेळेस सुख येतं तर त्यावेळेस तू आमच्या जवळ नसतोस. कारण आताच उदाहरण बघ, ज्या वेळेस युद्ध सुरू होतं, आमच्यावरती संकट होतं, तर त्यावेळेस तू आमच्या सोबत होता आणि ज्या वेळेस आता सगळं संकट निवारण झालं, सुख आलं, तर तू आम्हाला सोडून चाललास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला काय कर, तर ज्या वेळेस तू गोकुळामध्ये बाललीला करत असताना ते दह्याचा डेरा फोडायचास आणि ते दही खात असताना, लोणी खात असताना तुझ्या तोंडाला जे लोणी लागायचं आणि लोणी ते खात असताना तुला यशोदा माता बघायच्या आणि बघितल्यानंतर तुला काठी घेऊन मारायच्या आणि मारल्यानंतर तुझ्या त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा लागायच्या आणि अश्रूंच्या धारा लागल्यानंतर तुझ्या डोळ्यामधले आलेलं जे काजळ आहे ते गालावरती यायचं. तर ते स्वरूप मला तुझं दाखव. तर भगवान श्रीकृष्णांनी ते बाललीलाचं स्वरूप त्या ठिकाणी कुंती आत्याला दाखवलं आणि दाखवल्यानंतर दोन्हीही कुंती आत्याच्या इच्छा पूर्ण केल्या. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्वांच्या हातापोटी त्या ठिकाणी थांबले आणि थांबल्यानंतर सर्वांना कुंती आत्याला वाटलं माझा भाचा आहे म्हणून माझ्यासाठी थांबले, द्रौपदी आणि सौभद्रेला वाटलं की आमचा भाऊ आहे म्हणून थांबले, अर्जुनाला वाटलं की माझा मित्र आहे म्हणून थांबले. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोणासाठी थांबले होते, तर भीष्माचार्य आणि धर्म युधिष्ठिर यांच्यासाठी थांबले होते. कारण बघा, धर्मक्षेत्रावरती अजूनही भीष्माचार्य शरणशैलीवरती पडलेले होते आणि त्यांचा उद्धार त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना करायचा होता, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा थांबले होते. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने युधिष्ठिरासाठी सुद्धा थांबले. कारण बघा, ज्या वेळेस अर्जुनांना मोह झालता महाभारत युद्ध खेळता वेळेस की हे माझे मामे भाऊ आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे आजोबा आहेत, मी यांना कसं मारू, तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी शरण आल्यानंतर 700 श्लोकांची गीता सांगितली. तर त्याचप्रमाणे मोह आता युधिष्ठिराला आलता की आपण आपल्याच नातेवाईकांचा वध केला तर आपण हे पाप केलं. आणि भगवान श्रीकृष्ण जे युधिष्ठिर होता तर त्यांची श्रद्धा भगवान श्रीकृष्णांवर नव्हती, भीष्माचार्यावरती होती. म्हणून जर भगवान श्रीकृष्णांनी समजून सांगितलं तर युधिष्ठिर ऐकणार नव्हते. म्हणून युधिष्ठिरांची जर शंका दूर करायची असेल तर भीष्माचार्यांकडेच न्यावं लागेल. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, युधिष्ठिर आणि 5ही पांडव, द्रौपदी, सौभद्रा, कुंती आत्या सर्व त्या ठिकाणी धर्मक्षेत्रावरती गेले आणि धर्मक्षेत्रावरती भीष्माचार्य शरणशैलीवरती पडलेले होते, त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर युधिष्ठिराला त्या ठिकाणी सांगितलं की तुला जो मोह उत्पन्न झाला आहे तर त्याचं समाधान भीष्माचार्य करतील. तर भीष्माचार्यांनी शरणशैलीवरती पडलेले असताना सुद्धा भगवान श्रीकृष्णांना वंदन केलं. आणि आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की जे स्वइच्छा मरण ज्यांना होतं भीष्माचार्यांना तर ते आज शरणशैलीवरती का पडलेले आहेत, तर कारण ऐका. असं म्हणतात की कर्म कोणाला चुकत नाही, जसं कर्म केलं तसं फळ भेटतच असतं. आणि बघा ना,
केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले आईसे किती. हरिमुखी गाता हरपली चिंता, आणि त्या नाही मागुता जन्म घेणे. जसं कर्म केलं तसं फळ भोगावंच लागतं. देवांना सुद्धा हे कर्म चुकलेलं नाही. कारण बघा, देवकी आणि वासुदेव या ठिकाणी त्यांना 14 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना तुरुंगवासातून सोडण्यासाठी आले, तर देवकी मातेने विचारलं की तू हे क्षणामध्ये करू शकत होतास, तर 14 वर्ष का लावली? तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, माता, गेल्या जन्मामध्ये तू कैकई होतीस आणि तू मला 14 वर्षाचा वनवास दिलता, म्हणून या जन्मामध्ये तुला आता 14 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. म्हणून कर्म कोणालाही चुकत नाही. तर अशाच प्रमाणे या भीष्माचार्यांनी गेल्या जन्मामध्ये काय केलं, तर एक साप होता आणि त्या सापाला उचललं आणि काटेवरती फेकून दिलं. आणि त्या सापाला मग सर्व काटे त्या ठिकाणी टोचले. आणि त्याच कर्माचं फळ भीष्माचार्य या जन्मामध्ये भोगत आहेत. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. जैसे ज्याचे कर्म तैसे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ते ईश्वर. तर बघा, आपल्या मनातही कधी कधी येत असतं की आपण या जन्मामध्ये एवढं नामस्मरण करतो, संकीर्तन करतो, आणि जे लोक संकीर्तन करत नाहीत या परमार्थाला विरोध करतात. सप्ताह चालू असेल तर लाईट घालवणार, अडथळे आणणार. तर असे लोक त्या ठिकाणी 2-2 कोटी 2-2 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात. तर असं का? तर ऐका, त्यांचं गेल्या जन्मीचं पुण्य या ठिकाणी कामी देतं, आणि ज्यावेळेस ते पुण्य संपतं तर त्यावेळेस ते आपण मिळतं खाली येतात. लोन कर्ज यांच्यामुळे ते खाली खाली येत जातात. आणि आपल्या गेल्या जन्माच्या पुण्यामुळे आपण या ठिकाणी असे आहोत. तर अशा प्रकारे जे आपण मागच्या जन्मामध्ये कर्म करतो तर त्याचं फळ आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागतं. तर भीष्माचार्य हे गेल्या जन्माचं फळ या जन्मामध्ये भोगत आहेत. तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की युधिष्ठिराला मोह झालेला आहे. तर भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश केला
की राजधर्मान मोक्ष धर्मान, राज्य धर्माचा मोक्ष धर्माचा नीती वगैरे सर्व उपदेश करून युधिष्ठिराचा त्या ठिकाणी मोह नष्ट केला. युधिष्ठिराचा मोह नष्ट झाला आणि नष्ट झाल्यानंतर मग भीष्माचार्य म्हणताय की भगवान श्रीकृष्ण तुम्ही काय करा, माझ्या समोर या आणि मला तुमचं दर्शन घेऊ द्या. भगवान श्री परमात्मा समोर आले आणि समोर आल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात की रिकाम्या हाताने मी दर्शन कसं घेऊ, म्हणून मी काय करतो, तुम्हाला माझी मन बुद्धी आणि चित्त देऊन टाकतो. कारण बघा, दर्शन घेत असताना कधीच रिकाम्या हाताने दर्शन घ्यायचं नसतं. तर भीष्माचार्यांनी मन बुद्धी आणि चित्त भगवान श्रीकृष्णांना देऊन टाकलं आणि मग भगवान श्रीकृष्णांचं त्या ठिकाणी भजन करत मग त्या ठिकाणी ते मरण पावले. आणि भगवान श्रीकृष्णांनी भीष्माचार्यांचा अंत्यविधी करून मग गोलोक धामामध्ये गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोबत अर्जुनही सोडण्यासाठी गेले. आणि गेल्यानंतर आता इकडे जे विदुरजी होते तर ते विदुरजी त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेलते. का तर हे महाभारताचं युद्ध त्यांच्याकडून पाहणं नाही होणार म्हणून ते तीर्थयात्रेला गेलते. आणि तीर्थयात्रेहून ते वापस आले आणि वापस आल्यानंतर पांडवांना आनंद झाला. का तर पांडवांचे जे हितचिंतक आहेत ते तिघच जण आहेत, भीष्माचार्य, भगवान श्रीकृष्ण आणि विदुरजी. पांडवांना आनंद झाला, पांडवांना भेटले आणि पांडवांना भेटल्यानंतर मग मोठ्या भावाकडे गेले, धृतराष्ट्राकडे गेले. आणि धृतराष्ट्राकडे जाऊन विदुरजी म्हटले, महाराज बरं आहे का? विदुरजी म्हटले, हो बरं आहे. पांडव मला मस्त गरम गरम जेवायला देतात, त्यानंतर मिष्टान्न देतात, सगळं व्यवस्थित चाललंय. विदुरजी म्हटले, महाराज काय जगताय तुम्ही? तुम्ही जे जगताय त्याला जगणं म्हणतात का? राज्य गेलं, मुलंही गेलंय आणि आता तुम्ही राहून काय करता? जे जगताय त्याला जगणं म्हणावं नाही. जीना उसी का जीना है जो औरों के लिए जीता है. जे दुसऱ्यांसाठी जगतात त्याला जगणं म्हणतात, परंतु हे तुम्ही कसं जीवन जगताय? भीम तुम्हाला कुत्र्यासारखी पोळी देतोय. आता भीम कुत्र्यासारखी पोळी का देतोय तर यालाही कारण आहे. भीम वाईट नव्हते, परंतु त्याचं कारण आहे की ज्या वेळेस महाभारताचं युद्ध झालं, 100 त्या ठिकाणी धृतराष्ट्राची मुलं मरण पावल्यानंतर धृतराष्ट्र म्हटला की मी बदला घेणार, पण कसा? तर या भीमानेच माझ्या 99 पुत्राचा वध केला आहे, तर मी या भीमाला मारणार. तर असं धृतराष्ट्राने ठरवल्यानंतर धृतराष्ट्र युद्ध झाल्यानंतर म्हटला की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हेही माझे पुत्रच आहेत, तर माझ्या पांडूच्या पुत्रांना मला भेटायचं आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्याने युक्ती लढवली होती की मी मिठीमध्ये त्यांना मिठी मारणार आणि ज्यावेळेस भीम माझ्या मिठीमध्ये येईल तर त्यावेळेस तसंच त्याला दाबणार. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंतर्यामी त्यांना कळलं आणि मग म्हटले की एक एक जण या आणि मला त्यांना मिठी मारायची आहे. तर पहिले अर्जुन आले, अर्जुनांनी प्रणाम केला, मिठी मारली, समोर गेले. युधिष्ठिर आले, प्रणाम केला आणि मिठी मारली, समोर गेले. नकुल, सहदेव आणि त्यानंतर भीम यांची बारी आली. धृतराष्ट्र कसे करते, भीम कुठे, भीम कुठे? म्हटले यायला जरा थांबा. आणि भगवान श्रीकृष्णांनी युक्ती केली की लोहाचा त्या ठिकाणी पुतळा तयार केलता भीमासारखाच. भगवान श्री परमात्मा म्हटले की फक्त प्रणाम कर आणि मिठी मारू नकोस. भीम गेले, प्रणाम केला आणि मिठी मारणार की लोहाचा त्या ठिकाणी पुतळा धृतराष्ट्राच्या मिठीमध्ये दिला. आणि दिल्यानंतर धृतराष्ट्राने भीम असं म्हणत त्या ठिकाणी पुतळ्याला दाबला आणि त्या पुतळ्याचे 2 तुकडे झाले. आणि 2 तुकडे झाल्यानंतर भीमाने बघितले, भीम म्हटले राम राम राम, वाचलो मी. आणि मग
भीम म्हटलं की या धृतराष्ट्राला माझ्या काकाला मी जेवण वाढणार, म्हणून त्या ठिकाणी कुत्र्यासारखं जेवण भीम वाढत होते. आणि विदुरजी म्हटले की आता तुमचे पुत्रही गेले, राज्य गेलं, तर मग तुम्ही राहून तरी काय करणार? धृतराष्ट्र म्हटले मी करू तरी काय, मला पर्याय नाही. विदुरजी म्हटले की तुम्ही आता देवाची प्राप्ती करून घ्या. विदुरजींनी उपदेश केला मोठ्या भावाला. धृतराष्ट्राने एवढा विदुरजींना त्रास दिला तरीही त्या ठिकाणी विदुरजींनी त्यांना उपदेश देऊन त्यांचा उद्धार केला. आणि धृतराष्ट्रांची पत्नी माता गांधारी ह्या पतिव्रता होत्या, म्हणून त्याही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत तपश्चर्या करण्यासाठी हिमालयावरती गेले. विदुरजी, धृतराष्ट्र आणि माता गांधारी हे तिघेही जण हिमालयामध्ये गेले आणि 5 दिवसानंतर त्यांनी त्यांच्या शरीराचा त्याग केला. आणि इकडे आता सर्वजण शोक करत होते की धृतराष्ट्र, माता गांधारी, विदुरजी कुठे गेले. तर त्यावेळेस नारदजी आले. नारदजींनी सांगितलं की हे त्या ठिकाणी देवाच्या उद्धारासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी गेले आहेत. पण मग तुम्ही त्यांची काही वाट पाहू नका. आणि असं म्हटल्यानंतर काही काळ निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर जे भगवान परमात्म्याला सोडण्यासाठी अर्जुन गेलते, तर 6 महिन्यानंतर अर्जुन वापस आले. आणि वापस आल्यानंतर त्या ठिकाणी शोक करत बसले. युधिष्ठिरजी विचारतायत काय झालं, उत्तर देत नाहीत. आणि युधिष्ठिरजींनाही अपशगुन वाटत होता. आणि त्या ठिकाणी युधिष्ठिरजी, सर्व पांडव, कुंती आत्या विचारतायत काय झालं. अर्जुन त्या ठिकाणी शोक करत बसले आणि म्हटले माझा रथाचा सारथी, मला गांडीव धनुष्य देणारा आणि करत तोच होता, फक्त निमित्त मात्र मी होतो. तर असा असणारा आपला जो भगवान श्रीकृष्ण आहे, तर यांच्या यदुवंशाचा नाश झाला आणि ते त्या ठिकाणी गेले. तर ही वार्ता कळल्यानंतर कुंती मातेने त्या क्षणी देवामध्ये त्यांचं त्या ठिकाणी मन लावलं आणि शरीराचा त्याग करून त्या गेल्या. आणि गेल्यानंतर पांडवांनाही वाटलं की आपणही राहून काय करणार. तर पांडवांनी कुंती माता यांचं त्या ठिकाणी गया क्षेत्रामध्ये श्राद्ध केलं, अंतविधी केला. आणि अंतविधी केल्यानंतर सर्व राज्य कारभार त्या ठिकाणी उत्तराचा जो मुलगा होता परीक्षिती, अर्जुन यांचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यू यांची पत्नी उत्तरा आणि उत्तराचा पुत्र परीक्षिती. तर अर्जुनांनी सर्व त्या ठिकाणी पांडवांनी त्यांचा राज्यकारभार लहान असणाऱ्या परीक्षितीवरती दिला. आणि परीक्षितीवरती दिल्यानंतर परीक्षिती राजाला राज्य गादीवरती बसवलं. आणि गादीवरती बसवल्यानंतर द्रौपदी माता आणि 5ही पांडव त्या ठिकाणी स्वर्गाला जाण्यासाठी निघाले. आणि स्वर्गाला जाण्यासाठी निघाल्यानंतर जात असताना द्रौपदीचं शरीर गळून पडलं. तर भीमाने विचारलं युधिष्ठिरांना हे असं का झालं. तर सांगितलं की हिने धर्माचं पालन केलं नाही, कारण हिला 5 पती होते आणि 5 पतीमध्ये ही सर्वात जास्त प्रेम फक्त अर्जुनावरती करायची, म्हणून हिने धर्माचं पालन केले नसल्यामुळे हिचं शरीर याच ठिकाणी त्यागलं. आणि समोर गेल्यानंतर नकुल यांचं शरीर गळून पडलं. भीमाने विचारलं याचं का शरीर गळून पडलं. तर सांगितलं की नकुल यांना त्या ठिकाणी त्यांच्या सौंदर्याचा गर्व होता आणि गर्भवान व्यक्ती त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आणि काही वेळानंतर सहदेव यांचंही शरीर गळून पडलं. कारण विचारलं भीमाने. युधिष्ठिर म्हटले की सहदेवाला त्यांचा बुद्धीचा अभिमान होता आणि अभिमानी व्यक्ती स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. काही वेळानंतर अर्जुन यांचंही शरीर गळून पडलं. विचारलं असं का झालं. तर सांगितलं की अर्जुन यांना त्यांच्या गांडीव धनुष्याचा गर्व होता आणि गर्ववान त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. काही वेळानंतर भीमाचं शरीर गळायला लागलं. म्हटले माझ्यासोबत असं का होत आहे.
म्हटले तुलाही तुझ्या बळाचा त्या ठिकाणी गर्व आहे आणि म्हणून तूही स्वर्गाला येऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जाऊ शकले तर फक्त युधिष्ठिर आणि त्यांचाही जात असताना एक अंगुठा गळून पडला का तर तेही खोटं बोलले होते. तर अशा प्रकारे पांडवांनीही स्वर्ग प्राप्ती करून घेतली आणि त्यानंतर आता सर्व जो राज्यकारभार होता तर तो राजा परीक्षिती बघू लागला आणि राजा परीक्षिती हळूहळू मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याने उत्तरेची कन्या इरावती यांच्यासोबत विवाह केला. आता उत्तरा म्हणजे त्यांची आई नाही बरं का, उत्तरा म्हणजे एक देश आहे आणि त्या देशाची कन्या इरावती यांच्यासोबत विवाह केला आणि विवाह केल्यानंतर त्यांच्यापासून त्यांना 4 मुलं झाली आणि जो सर्वात मोठा मुलगा होता तो होता जन्मेजय. हळूहळू त्यांचा संसार सुखाचा चालू लागला आणि चालत असताना 48 वर्षाचे त्या ठिकाणी राजा परीक्षिती झाले आणि परीक्षिती 48 वर्षाचे झाल्यानंतर घराबाहेर असंच राज्यकारभार बघत बघत घराबाहेर पडले. राज्यामध्ये त्यांनी बघितलं की एका गायीला एक काळा पुरुष मारत आहे. तर हे दृश्य बघितल्यानंतर त्या गायीचं रक्षण करण्यासाठी राजा परीक्षिती गेले आणि म्हटले त्या पुरुषाला म्हटले की तू कोण आहेस. तर त्यावेळेस तो पुरुष म्हटला की मी कली आहे. आता कलियुगाचं हळूहळू आगमन व्हायला लागलं तर कली आहे आणि असं म्हटल्यानंतर राजा परीक्षित म्हटलं माझ्या राज्यातून तू निघून जा. कली म्हटला की पूर्ण पृथ्वीवरती तुमचंच राज्य आहे, मी जायचं तरी कुठं. तर त्यावेळेस तो कली म्हटला की मला त्या ठिकाणी थोड्याफार जागा द्या राहण्यासाठी. आणि क्षरण आला आणि क्षरण आल्यामुळे राजा परीक्षितींनी 3 जागा दिल्या. ती म्हणजे ज्या ठिकाणी वेश्यागमन होत असेल ती, दुसरी म्हणजे जुगार आणि तिसरी म्हणजे राग द्वेष. तर कली म्हटला की या सर्व ज्या जागा आहेत त्या 3rd क्लास आहे, मला 1st क्लास एखादी जागा द्या. आणि असं म्हटल्यानंतर राजा परीक्षिताने 1st क्लास जागा दिली ती म्हणजे सोनं. आणि ते सोनं म्हणजे असं नाही तर चोरून लुबाडून द्वेषाने आणलेल्या सोन्यामध्ये कलीचा त्या ठिकाणी वास असतो. म्हणून सोनं नाणं पैसा त्या ठिकाणी कमवत असताना कसा कमवायचा तर उत्तम मार्गाने कमवायचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन जोडून या धन उत्तम व्यवहारी आणि उदास विचारे वेच करी. म्हणून पैसा सोनं धन कमवत असताना कसं तर उत्तम मार्गाने कमवायचं, चोरीने धन कमवायचं नाही. आणि ते धन कमवल्यानंतर सुद्धा ते धन सत्कार्याच्या ठिकाणी खर्च करायचं.
सत्कार्य कोणती? ज्या ठिकाणी सप्ताह सुरू आहे, गोरगरिबांना सहकार्य करणे म्हणजे सत्कार्याच्या ठिकाणी पैसा खर्च करणे. तर जो पैसा आहे जर तो आपण चोरीने द्वेषाने जर लुबाडला तर त्याच्यामध्ये कलीचा वास असतो. आणि ही जागा त्या ठिकाणी राजा परीक्षितीने त्या कलीला दिली. आणि कलीला दिल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ निघून गेला. राजा परीक्षिती सर्व काही विसरून गेला. आणि विसरून गेल्यानंतर तो त्या ठिकाणी त्याच्या जुन्या राज्यामध्ये गेला. आणि जुन्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्याने बघितलं खजानामध्ये की एक टोप आहे, सोन्याचा टोप. आणि तो टोप घेतला आणि म्हटला की याला माझ्या डोक्यावरती असायला पाहिजे. आणि तो सोन्याचा टोप कोणाचा होता? तर जरासंध राजाचा. आणि तो जरासंध राजाने द्वेषाने तो टोप सोन्याचा जिंकला होता. आणि तोच टोप त्या ठिकाणी राजा परीक्षितीने काय केलं तर स्वतःच्या मस्तकावरती घातला. आणि घातल्यानंतर त्या सोन्यामध्ये द्वेषाने कमवल्या सोनं असल्यामुळे त्याच्यामध्ये कलीचा वास होता. आणि कलीने लगेच प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यामुळे बुद्धी दुर्बुद्धी झाली, सद्बुद्धी दुर्बुद्धी झाली. आणि कधीही शिकारीला जात नव्हते, परंतु त्या दिवशी हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि शिकारीला गेले. आणि शिकारीला गेल्यानंतर शिकार शोधतायत जंगलामध्ये. काही काळ निघून गेला, दिवस निघून गेला, रात्र व्हायला लागली, परंतु शिकारच सापडत नाही. आणि शिकार सापडत असताना राजा परीक्षितीला तहान लागली. आणि तहान लागल्यामुळे तो इकडे तिकडे पाणी शोधतोय. जय जय गोविंद गोविंद गोपाल